ही मूवी बघण्यासाठी जे कोणी लहान मुलं असतील त्यांनी पिंपरी हॉलला जायचे तिथून मारून लहान मुलांनी. लहान मुलं बसले आहेत मागे मध्ये किंवा त्यांना ही मूवी बघायची आहे त्यांनी. नमस्कार, मी श्रद्धा पवार. आलेल्या सर्व अंतरवेली ग्रामस्थांचे बसवंत मधमाशी उद्यान व बसवंत गार्डन तर्फे मी सहर्ष स्वागत करते. ग्रीन झोन ॲग्रोकेम प्रायव्हेट लिमिटेडच्या माध्यमातून बसवंत मधमाशी उद्यान हे भारतातील पहिले ॲपी टुरिझम सेंटर तर बसवंत गार्डन हे ॲग्रो टुरिझम सेंटरची स्थापना करण्यात आलेली आहे. मनोरंजनासोबतच शिक्षणाच्या माध्यमातून उद्योजकता विकास, शेतकरी सक्षमीकरण व ग्रामीण विकास साध्य करणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. तसेच आपल्या गावातील ग्रामस्थांना हा प्रकल्प जवळून बघता यावा, तसेच आमच्या भविष्यातील ज्या काही संकल्पना आहेत त्या तुम्हाला म्हणजे माहिती द्याव्यात ह्यासाठी आपण आजची ही मीटिंग आयोजित केली आहे. तर पुन्हा एकदा मी सर्व मान्यवर पाहुण्यांचे व ग्रामस्थांचे सहर्ष स्वागत करते व आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्वप्रथम मी कार्यक्रमाची प्रास्ताविका करण्यासाठी ग्रीन झोन ॲग्रोकेमचे प्रोजेक्ट मॅनेजर श्री संदीप वाघ सर यांना निमंत्रित करते. आलेल्या सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी बसवंत गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आपल्या सर्वांना उत्सुकता असेल की आज हा कार्यक्रम काय ठेवला सकाळी किंवा काय उद्देश आहे आमचा उद्देश एकदम साधा आणि सरळ आहे. आपल्या सर्व ग्रामस्थांना आमचा हा जो प्रोजेक्ट आहे बसवंत गार्डन हा आपला वाटावा, काय आहे या प्रोजेक्टमध्ये आहे आणि भविष्यातील काय संकल्पना आहेत या समजून घेण्यात याव्या यासाठीच आम्ही तुम्हाला बोलवलं आहे. बाकी दुसरा कोणताही उद्देश नाही आमचा. आपण काय होतं दरबरोबर आपण बसवंत गार्डनला येतात, तुम्हाला फक्त बघायला मिळतं, काही ॲक्टिव्हिटी करायला मिळत नाही. तर त्यामुळे आम्ही काय केलं की आजचा दिवस ठरवून आम्ही तुम्हाला बोलवून घेतलं आणि फक्त तुम्ही बसवंत गार्डनच बघत असतात. हे जे महत्त्वाचं केंद्र आहे आपलं मधमाशी उद्यान हे तुम्हाला कधी बघायला मिळत नाही किंवा जवळ नाही आहे जवळ असून सुद्धा, परंतु हे किती महत्त्वाचं केंद्र आहे मधमाशाच्या संदर्भात. आता तुम्ही बघितलं की शाळेचे 50 विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळ्या शाळांमध्ये जाऊन ट्रेनिंग दिलं, त्यांची परीक्षा घेतली आणि ते विद्यार्थी आज इथं एका पूर्ण दिवसाच्या ट्रेनिंगसाठी इथं आलेले आहेत. मग आपल्या गावातील महिला असतील, शेतकरी असतील, विद्यार्थी असेल यांनी पण हे ट्रेनिंग घेतलं पाहिजे, मधमाशीचं महत्त्व जाणून घेतलं पाहिजे या उद्देशाने आम्ही तुम्हाला इथं बोलवलं आहे. त्यानंतर बसवंत गार्डन जो आपला प्रकल्प आहे हा टुरिझम सेंटर आहे. तर हे फक्त मनोरंजनाचं साधन नसून तिथे उद्योजकता विकास आहे, शेतकऱ्यांसाठी वेगवेगळे ट्रेनिंग घेतले जातात, प्रोसेसिंग प्लांट आहेत आमचे वेगवेगळे. ते काय आहे भविष्यातील आपल्या गावाला त्याचा कसा उपयोग होऊ शकतो या निमित्ताने आज आम्हाला तुमच्याकडे संवाद साधायचा आहे. यामध्ये मग तरुण असतील, इथल्या सुशिक्षित मुली असतील, मुलं असतील यांना कसं एखादा प्रोजेक्ट करता येईल किंवा गावकरी असतील, शेतकरी असतील, आमचा एखादा प्रोजेक्ट तुमच्याकडे कसा होऊ शकतो. आता आमच्याकडे पर्यटक येतात, मुंबईहून येतात, पुण्याहून येतात, नाशिकहून येतात, तर त्यामुळे विचारतात की अरे आम्हाला राहण्याची व्यवस्था नाही का. मग आम्ही काही राहण्याची व्यवस्था केलेली किंवा भविष्यात पण करणार नाही, तर मग कोण करणार ही राहण्याची व्यवस्था. तुमच्याकडे जे तुमचे घर आहे, फार्म हाऊस आहे
त्या ठिकाणी हे लोक येऊन राहू शकतात, तुमच्याकडे संवाद चालू शकतात, तुमच्याकडे असलेले प्रॉडक्ट असतील शेतीमध्ये जे उत्पादित करता तुम्ही त्याचा कसं तुम्ही त्यांना उपयोग करून देऊ शकता हे सर्व तुम्हाला समजून घ्यायचं आहे. या निमित्ताने आपण सर्व भेटणार आहोत आणि ज्या पद्धतीने तुम्ही आम्हाला सहकार्य करता भविष्यातही असं सहकार्य करा अशी मी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर मी ग्रीन झोन ॲग्रोकेमचे कार्यकारी संचालक श्री संजय पवार सर यांना विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. नमस्कार. मला छान वाटतं की आज महिलांची संख्या खूप जास्त प्रमाणात आहे. त्यासाठी आपण कारावाही मधमाशी म्हणजे महिला असं समीकरण व्हायला हरकत नाहीये. आज बघितलं की मी त्या बऱ्याच मुलांना विचारलं त्या ठिकाणी मधमाशी हातामध्ये घ्यायची का, मुलं नाही पुढे आले पण 2 मुली नक्की आल्या पुढे. त्या मुलींसाठी खरंच आपण टाळ्या वाजवल्या पाहिजे. आणि तुम्ही बघत असाल या सगळ्या मुली तिथे हँडल करतायत. या सगळ्या कुठं बसून गार्डनमध्ये जा तर ही एक ताकद आहे, मुलीची एक ताकद आहे आणि त्याला आपण निश्चितच आपण एक रिस्पेक्ट केला पाहिजे, आदर केला पाहिजे. का बोलवलं आपण या ठिकाणी? बघा आपण एवढा हा जवळचा प्रकल्प आहे पण आपण बरेच जण येत नाही. कारण काय असतं की आपण म्हणतो की जवळ असं की तेवढं महत्त्व नसतं. आज आपल्याकडे भारतभरातून भारताच्या बाहेर सुद्धा काही लोक आपल्या ठिकाणी येत आहेत आणि हा जो प्रकल्प आहे हा आता कुठल्या लेवलला जाणार आहे. खरं तर अजून सुरुवात पण नाही, ह्या प्रकल्पाची सुरुवात पण नाही. साधारण या 4-6 महिन्यामध्ये हा प्रकल्प पूर्ण होईल आणि तो प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर आपल्या आजूबाजूच्या गावांना सुद्धा त्याचा अभिमान वाटेल असं आपण काम करत आहोत. हे सगळ्यांना समजलं पाहिजे. बऱ्याच वेळा गैरसमज असतात, काय चाललंय या ठिकाणी, जाऊन जातो आपण समोर काय चाललंय या ठिकाणी, म्हणजे ही खूप उत्सुकता असते किंवा मधमाशीची भीती पण असते. मधमाशी बरेच जण येत नाही सुरुवातीला, मधमाशी डंक मारेल. पण आज योग कसा बघा की आज आग्या मुळाने सुद्धा आपल्या ठिकाणी मधमाशीसाठी ते आले आग्या मूळ. मला आश्चर्य वाटलं तुझं स्वागतच केलं आग्या मुळाने. ही महत्वाची गोष्ट आहे. आणि गैरसमज काढणे आपण सगळं आणि हे हा पूर्ण परिसर हा तालुका मिळून हे पर्यटन किती मोठ्याला जाऊ शकणार आहे थोडंसं याबद्दल एक 10 मिनिटं आपल्याशी संवाद साधणार आहे. आपण बघितलं की ॲग्रो इंडस्ट्रियल टुरिझम म्हटलं आपण याला, मी ॲग्री टुरिझम नाही म्हटलेलं. त्यामध्ये कृषी उद्योजकता म्हणतो त्याला. बघा या ठिकाणी विद्यार्थी आले, बरेचसे शेतकरी असतात, कॉलेजचे विद्यार्थी असतात आणि हे इथे शिक्षण घेतात आणि मग त्यांचं मनोरंजन होतं. आणि शिक्षण घेतात आणि मनोरंजन. म्हणजे तुम्ही आता इथून तिकडे गेल्यानंतर तिकडे सगळं मनोरंजनच आहे बऱ्यापैकी. बसून गार्डनला गेल्यानंतर इथे काय तुम्हाला शिक्षण आहे. मधमाशीबद्दल आपण जाणून घेतो इथे. आणि मधमाशीचं एकदा महत्व माहीत झालं की तुम्ही परत कधी मधमाशीला मारणारच नाही. मला खात्री इथून जे लोक बघून जातात ना की मधमाशीला कधीच मारत नाही. हा एक महत्वाचा मेसेज आम्ही या ठिकाणी देत असतो. मला सांगा एक कंपनी माहिती, पूर्वा कंपनी माहिती तुम्हाला, पूर्वा केमिटेक, त्यांचे प्रॉडक्ट माहीत असतील तर हा एक पूर्वा परिवार आहे. आज हा बघितला आपण एक छोटासा विचार घेऊन या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. आणि मला सांगायला फार आनंद वाटेल की या ठिकाणी गोविंद बिकामा आले, म्हणजे बापू साहेबांचे जे वडील आहेत आणि आमचे वडील, म्हणजे 1996ची गोष्ट आहे. आमचे वडील रिटायर झाले आणि त्यांच्याकडे मोजके 6 लाख रुपये आले रिटायर. त्याचे पैसे फार कमी असते. सगळं पूर्ण आयुष्य उरायची पुंजी किती होती? 6 लाख रुपये. काय करायचं या ठिकाणी? तर या ठिकाणी त्यांचे वडील आले, आमची कंपनी समोर आहे, तिथे बसले आणि अंदाने म्हटले की बाबा मला घ्यायचे बाबा, माझे आता रिटायर झालं, माझे पैसे मला कुठेतरी टाकायचे. ते मला ठीक आहे 3 लाख रुपये द्या तुम्ही आम्हाला आणि घेऊन टाका. म्हणजे असा व्यवहार जगामध्ये कुठे झालाच नसेल. 3 लाख रुपये घ्या आणि देऊन टाका. आमच्या अन्नापर्यंत सरळ 3 लाख रुपये देऊन टाकले आणि 3 लाख रुपये गेल्यानंतर कल्पना करा त्यांची आयुष्याची पुंजी ह्या 6 लाखामध्ये हे सगळं झालं. सुरुवातीचा काळ स्ट्रगल होता, अडचणीचा गेला, सगळ्यांना माहीत असेल. आणि आज त्या आमच्या आई दुर्दैवाने आता नाही या ठिकाणी, पण आमचं आईचं वास्तव्य ते असायचं. त्यामुळे ह्या वास्तूसाठी काहीतरी करावं म्हणून हे सुरुवातीला सुचलं आणि हे सुंदर वास्तू तयार झालं. तर यांचं खरंच आपण या ठिकाणी आम्ही आभार मानतो. काय म्हणजे चांगल्या माणसाने दिल्या गोष्टीचं चांगलंच होतं असतं. या ठिकाणी मला जाणवलं असा परिवार आहे. आणि ही जी कंपनी आहे तुम्हाला माहितीसाठी सांगतो, त्यामध्ये ह्या पूर्वा कंपनीतल्या 150 लोकांनी ही कंपनी सुरू केलेली आहे. तिच्या माहितीसाठी इथे फक्त पवार कुटुंब नाही आहे, हे सगळे बसलेले हे मालकच आहेत. इथे जे दिसतात तुम्हाला सगळे अशा 150 लोकांनी ही कंपनी सुरू केलेली आहे. आणि आपण या ठिकाणी काय केलंय, या परिसरातल्या काही 50 महिलांना आपण या ठिकाणी होतो की एक संधी दिलेली काम करण्याची.
मग या किती छान मुलाच्या मुली सगळे ग्रामीण भागातल्याच आहेत, आपल्याच भागातल्या आहेत. तर या ठिकाणी या मुली पण चांगलं काम करतात. असा आमचा परिवार आहे. तर तुम्हाला या दोन्ही प्रकल्प बघण्याच्या आधी ही संकल्पना माहीत असावी की काय हा प्रकल्प. तर इथे मधमाशी उद्यान आहे, तिकडे ग्रामसंस्कृती म्हणून आपण त्याला. तर आपली शेती, आपली जे बरेचसे जुने मंडळी पण या ठिकाणी आहे. पूर्वीची शेती कशी असायची, जमिनीमध्ये गांडूळ असायचं, जमिनीवर गाय असायचे, 2 गायी असायच्या पूर्वी, आणि हवेमध्ये मधमाशी असायची. मग ते मधमाशी परागी मोडण्याचं काम करायचं, गांडूळमध्ये शेणखत कुजवण्याचं काम करायचं, गायाचं शेण द्यायचं काम करायचं. त्यामुळे आपली शेती समृद्ध होती पूर्वी. आता राहिली का तशी? आता नाही राहिली. त्यामुळे आपण ही सूत्री आपण या ठिकाणी दाखवतोय की ह्याच्यावर आधारित हे सगळं पर्यटन केंद्र आहे. इथे मधमाशी आहे, इकडे गाय आणि गांडुळांचे इकडे करत आहोत. मधमाशी बघा, आता ज्यांनी बऱ्याच जणांनी बैठक जातात की मधमाशी जर नसेल तर आपण म्हणतो ना की मधमाशी नष्ट झाली तर मानवजात सुद्धा 4 वर्षात नष्ट होणार आहे. कारण सगळे परागी मधमाशीमुळेच होतात. बघा तुम्ही बरेचसे पिकं असतात ते मधमाशीवरच असतात. तर याच्यावर आधारित हे सगळं आहे. जर मधमाशी जगात नसेल तर असं होईल, पण माणसं जगात राहिली नाही तर काही फरक पडणार नाही. मानवजात जर जगात नसेल तर काही फरक पडणार नाही. एवढं समृद्ध होते हे जग, परंतु मधमाशी संपली तर मात्र असं होणार आहे. आणि ही काढण्यास मध कसं काढावं, तर काढायला काय हरकत नाही, मध कसं काढावं हे पण आम्ही या ठिकाणी शिकवतो. आदिवासी भागामध्ये मधमाशी जाऊन टाकली जाते आणि त्या मधमाशीचं एकदा संपली की संपलं, पण मधही मिळत नाही. मधमाशीचं फार मोठं नुकसान होतं. म्हणून आम्ही या ठिकाणी ट्रेनिंग देत असतो मुलांना, शेतकऱ्यांना, आदिवासी भागातल्या लोकांना. तुम्ही अशा पद्धतीने मध काढा. असं मध काढलं तुम्हाला मध 2-3 वेळा मिळेल आणि मधमाशीचं संवर्धन करता येईल या ठिकाणी. असं हे भारतातलं हे पहिलं ॲपिटुरिझम. ॲपी म्हणजे काय माहिती का, मधमाशीचं जे जीन असतं त्याला ॲपीच म्हटलं जातं, ॲपिकल्चर. तर मधमाशीवर आधारित हे पहिलं असं केंद्र आहे, ते तुम्हाला माहीत असावं. आणि बसवंत ह्या नावाने, आता काय पिंपळगाव बसवंत मावायचे नावच आपण घेतलं गावाचं, म्हणजे गावाला सुद्धा कुठेतरी अभिमान वाटेल. तर बसवंत गार्डन ह्या नावाने आम्ही करत आहोत. आणि त्या भागामध्ये ग्रामसंस्कृती. पूर्वी सगळ्यांच्या घरी गाई असायच्या. आता किती जणांच्या घरामध्ये गाई आहे? फार कमी, काहीच राहिल्या नाही. बऱ्याच जणांना गाईच्या जाती पण माहीत नाही जातं बऱ्याच लोकांना. मग आपण त्या ठिकाणी त्याचं संवर्धन केलेलं आहे. काही गाईचं प्रत्यक्षात आम्ही फार कमी ठेवल्या आहेत, परंतु त्या ठिकाणी कशा प्रकारच्या गायी असतात आहेत त्याचं आम्ही प्रदर्शन मांडलेलं आहे की संस्कृती जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा त्याचे आज तुम्ही बघा की बऱ्याचशा शाळा आलेल्या आहेत. या ठिकाणी साधारणपणे 4 महिने, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी, फेब्रुवारी, ऑक्टोबर, मार्चपर्यंत हा 5-6 महिन्याचा हा टुरिझमचा सीझन असतो. त्या ठिकाणी शाळा मोठ्या प्रमाणात येत असतात. पण त्याच्यानंतर काय, म्हणजे तुम्हाला वाटतं हा व्यवसाय आहे तर तो